छत्रपती संभाजीनगर परीक्षा केंद्रावर हायकोर्ट लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला। परीक्षा सुरू होताच कॉम्प्युटरमधील यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांचे पेपर विस्कळीत झाले। लांबून आलेल्या शेकडो परीक्षार्थींना या तांत्रिक अडचणींचा फटका बसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आणि विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली। काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या। यानंतर त्यांनी सरकार आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला। सरकार परीक्षा घेण्यास पात्र नाही असा आरोप करत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत परीक्षा केंद्रावर ठिय्या मांडला। जोपर्यंत नोटिफिकेशन मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। आज इथं हायकोर्टाची परीक्षा होती। इथं खूप दुरून दुरून मुलं मुली आलेले होते परीक्षेला। बीड, अंबेजोगाई, अमरावतीवरून आलेले होते आणि जेव्हा ते मुलं परीक्षेसाठी आले, परीक्षेला बसले तर त्यांना माहिती झालं की इथं जे कम्प्युटर आहे ते कम्प्युटर नीट चांगले काम करत नाही, कोणाचं कीबोर्ड काम नाही करते, तो कोणाची स्क्रीन काम नाही करते आणि 10 मिनिटाच्या आत सगळेच विद्यार्थी लॉग आउट झाले। याचा अर्थ सर्व्हरही चांगलं काम करत नव्हतं आणि मी असं पहिल्यांदा बघतोय की सगळेच विद्यार्थ्यांना फेल करण्यात आले। तर हे विद्यार्थी फेल नाही झाले, सिस्टम फेल झाले, सरकार फेल झाले, विद्यार्थी फेल नाही झालेले। जिकडे तिकडे ऑनलाईन परीक्षा घेतायत, पण तुमची लायकी आहे का ऑनलाईन परीक्षा घ्यायची? एक परीक्षा दाखवा जिथं तुम्ही ती नीट घेतलेली आहे, तिथं सर्व्हर डाऊन नसेल झालं किंवा जिथं कम्प्युटर चांगले असतील। लायकी नाही तुमची ऑनलाईन परीक्षा घ्यायची, तर मग ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचं भविष्य कशाला तुम्ही खराब करतायत? असं करू जोपर्यंत आज कोणी हायकोर्टचे जज आहे म्हणे, डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज आहे म्हणे आणि परीक्षा त्यांच्याच अंतर्गत आहे। तर जोपर्यंत जज साहेब बाहेर येऊन गॅरंटी देत नाही री एक्झामिनेशनची, तोपर्यंत येऊन सरकार आता मग तिकडे पेपर सगळे बसायला तयार आहे ना? बघा मी दिल्लीमध्ये दिल्ली घर नसताना तिथं 35 दिवस बसून राहिले। तर संभाजीनगर तर माझं घर इथून तरी हलणारच नाही। तुम्ही जर बसायला तयार असेल मी तुमच्यासोबत बसतो। तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून सरकार ना बायोमेट्रिक घेतलं ना रेटिना स्कॅन घेतलं, म्हणजे माझ्या जागी तुम्ही प्रॉपर त्यांनी हे नाही केला। आणि नंतर जेव्हा माझी प्रोफाईल दाखवली तिथं माझा फोटो पण नव्हता, म्हणजे माझ्या जागी दुसरं कोणी डमी उमेदवार तिथं बसवला असू शकतो। झाली का तुझी? हो सर, आता झाली जेनिसल हे काय तुझ्या एक्झाम मध्ये काय अडचण आलं? सर्व्हर डाऊन सर? मग मी बायोमेट्रिकचं सांगू लागलो, म्हणजे फ्रॉडचं सांगू लागलो सर मी। म्हणजे तिथं माझ्या दुसरा कोणी आणून बसू शकतो। बायोमेट्रिक नाही झालं, रेटिना स्कॅन काहीच नाही झालं ना सर। म्हणजे माझं आधार कार्ड, पॅन कार्ड काहीच बघितलं नाही, मला डायरेक्ट कोणी डायरेक्ट बसून आपण बघतो इतक्या वेळेस इथं विद्यार्थी हे करते, आम्हाला अकाउंट या गोष्टीची अकाउंटेबिलिटी घेण्यासाठी कोणी येत नाहीये, कोणी